अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषात येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेही काही न उरेची. सर्व कामना पुरवून, अंती दावती सुरभवन, जे नर करिता नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळ वेळे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हसती तयांते. त्यावेळी मंगळवेढ्यात, बासाप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझे जात, तो देखिला श्री समर्थ, दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोनी, तिये बरे केले शयन, ऐसे नवल दाखवून, लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटून, माता ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करोनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडोनीय सत्विक, झाला बहुत प्रकारे. पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषली यती, वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बासाप्पाचे श्रीचरणी, मन जडले ते पासूनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सानिध्य आनंदे. मग बासाप्पा कांता, 1980 वार्ता, करीत असे अकांता, मने घर बुडाले. बासाप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणले सोडिले संसारासी, वेळ काय लागले. परी बासाप्पा चित्ती, स्वामीचरणी आसक्ती, जनापदवाद न भीती, नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात, बासाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात्र, घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ, बासाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, कृत श्रीपाद ओढती. परी बासाप्पे चित्ती, न वाटे काही भीती, श्रीचरणी जडले वृत्ते, देह भान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नि समान. पादस्पर्श सर्पा झाला, बासाप्पा भानावरी आला, अपरिमिती देखिला, सर्प समूह चोहींकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो समर्पय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहुनिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयांशी मदुत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नकोस या समयी, जितके पाहिजे तितकं घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेल. ऐसे बोलता समर्थ, बासाप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी, गुंडाळून सर्पा त्वरित, सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथूनही परतले, सत्वर ब्रह्म माझे आले, बासाप्पा सहित बसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र, बासाप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी, चकित झाला अंतकरणी, माता ठेवी स्वामीचरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलत यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर, सुखी करावा संसार, दारा पुत्र पोशिजे. असो तो बासाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक परिसुत, पंचमोदशाध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.